कोरोना काळामुळे यंदा जनगणना होऊ शकल्यामुळे 2011च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची निवडणूक पार पडली असतानाच आता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनं जनगणना प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे 15 वर्षांनंतर शहराची जनगणना होणार आहे. 2 टप्प्यात जनगणना केली जाणार असून यात ऑनलाईनद्वारे नोंदणी होणार आहे. देशात प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना केली जाते. यामुळे देशातील नागरिकांचा अचूक आकडा उपलब्ध होतो. याद्वारे नागरिकांपर्यंत आवश्यक त्या योजना पोहोचवणं शक्य होतं. या लोकसंख्येच्या आधारेच निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करून निवडणुका घेण्यात येतात. संपूर्ण देशात 2011 साली जनगणना झाली होती. यामध्ये ठाणे शहराची लोकसंख्या 12,61,517 इतकी आढळून आली होती. या लोकसंख्येवर 2012 आणि त्यानंतर 2017 मध्ये पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. 2017 साली पालिकेची निवडणूक झाली. त्याचवेळी शहराची लोकसंख्या 18 लाखांच्या घरात गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. तर आता शहराची लोकसंख्या 26 लाखांच्या पुढे असल्याचं बोललं जातंय. 10 वर्षांनी म्हणजेच 2021 साली जनगणना होणार होती. मात्र याच काळात कोरोनाचा संसर्ग वाढला. यामुळे जनगणना होऊ शकली नव्हती. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकाही 2011च्या जनगणनेनुसारच घेण्यात आल्या. दरम्यान केंद्र सरकारनं जनगणना 2027ची घोषणा केली असून त्यासाठी सर्वच शहरात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून अशीच प्रक्रिया ठाण्यातही सुरू झाली आहे. 2 टप्प्यात जनगणनेसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 5,700 प्रगणकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक 6 प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहे. एका प्रगणकाला 180 ते 200 नागरिकांची नोंदणी करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. जनगणनेपूर्वी महापालिकेच्या आरोग्य केंद्राकडे उपलब्ध असलेला जन्म, मृत्यू, नोंदणी आणि इतर लोकसंख्याविषयक डेटा संकलित करून त्याची छाननी केली जात आहे. आरोग्य सेविका या लसीकरण आणि इतर माध्यमातून नागरिकांच्या घरी जातात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती संकलित केली जाणार आहे. केवळ माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज बंद पाडण्याच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेचा निषेध करत संसदेच्या बाहेर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह नव्यानं पहिल्यांदाच निवडून गेलेल्या सर्वपक्षीय खासदारांनी आज निषेध आंदोलन केलं. गेल्या 1.5 वर्षात विरोधी पक्षानं संसदेचं कामकाज गोंधळ घालून बंद पाडले. कोणत्याही विषयावर नीट चर्चा होत नसून नवीन खासदारांना आपले मतदारसंघातील मुद्दे आणि प्रश्न मांडता येत नाहीत. यामुळे नवीन खासदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. आज या नाराजीला नवीन खासदारांनी वाट मोकळी करून देत संसदेबाहेर बॅनरद्वारे संदेश देत नाराजी व्यक्त केली. गेल्या आठवड्यापासून आम्ही संसदेत येत आहोत, मात्र कोणालाही बोलण्याची संधी मिळत नाही. सभागृह सारखं तहकूब केलं जात आहे. खासदार म्हणून निवडून येताना देशाप्रती असलेली जबाबदारी, मतदारसंघातील प्रश्न मांडण्याचा अधिकार आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचं कर्तव्य आमच्यावर असतं. संसदेच्या अधिवेशनात सहभागी होऊन अर्थसंकल्पांवर चर्चा करणं, विकासकामांसाठी आवाज उठवणं आणि जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणं ही आमची जबाबदारी असते. कारण उद्या मतदारसंघातील नागरिक जेव्हा आम्हाला विचारतील की बजेट अधिवेशनात तुम्ही आमच्यासाठी कोणते मुद्दे मांडले, तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर देणार? देशाच्या पैशाचा अपव्यय केला जात आहे, ही गंभीर बाब आहे. विरोधी पक्ष मासळी बाजाराप्रमाणे वातावरण करून सभागृह तहकूब करत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नवीन सदस्य एकत्र येऊन अध्यक्षांची भेट घेऊन हे अधिवेशन चालू करण्याची मागणी करणार आहोत. आम्ही कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन राजकारणात आलो नाही. आम्ही सामान्य जनतेमुळे निवडून आलो आहोत आणि त्यांच्यासाठी काम करण्याचा आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ नये. वेगवेगळ्या राज्यातून निवडणुका लढवणाऱ्यांनी मतदारसंघासाठी काय केलं याचं उत्तर देणं गरजेचं आहे. परंतु संसद वारंवार बंद ठेवणं हा त्यावरचा उपाय नाही. त्यामुळे ज्यांना बोलायचं नाही त्यांनी बाहेर जावं, परंतु आम्हाला बोलू द्यावं, संसद चालू द्यावी अशी आमची ठाम मागणी असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी देत विरोधी पक्षाचा निषेध केलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जादा परताव्याचं आमिष दाखवून TWJ असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी 11,000 गुंतवणूकदारांची तब्बल 1,200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उजेडात आल्यानंतर काल आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी थेट न्यायालयाच्या आवारातच आरोपींना घेरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाण्यात 2019 मध्ये TWJ असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक संचालक समीर नार्वेकर, अमित बालम आणि नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांसाठी विविध उपकंपन्या तयार केल्या. कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास शेअर बाजारात कंपनीला दरमहा 10% नफा मिळतो. यातील 4% नफा संबंधित गुंतवणूकदाराला मिळतील असं आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काही वर्षात गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळत होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या देखील वाढत गेली. राज्यभरातील 11,000 गुंतवणूकदारांनी या कंपनीत 1,200 कोटी रुपये गुंतवले. मागील वर्षभरापासून गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळणं बंद झालं होतं. त्यामुळे त्यांनी नार्वेकर यांना जाब विचारला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कंपनीचे संस्थापक संचालक समीर नार्वेकर, अमित बालम, संकेश घाग, खारघरचे विभाग व्यवस्थापक सागर कदम, वागळे इस्टेट येथील विभाग व्यवस्थापक सौरव बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या सराईत टोळीस गुन्हे शाखेकडून अटक. सामान्य वृद्ध लोकांना बोलण्यात गुंतवून भुरळ घालून हातचलाकी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने फसवणूक करून चोरी करणाऱ्या सराईत टोळीस गुन्हे शाखा घटक 4 उल्हासनगरकडून जेरबंद करण्यात आला आहे. ठाणे शहर परिसरात सामान्य लोकांना बोलण्यात गुंतवून भुरळ घालून हातचलाकी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने फसवणूक करून चोरी करण्याच्या घटना नोव्हेंबर, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या कालावधीत घडल्या होत्या. या अनुषंगाने दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखा घटकांना आदेश दिले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखा घटक 4 उल्हासनगर युनिट कार्यालयाकडून 4 कार्यक्षेत्रातील अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा घटक 4 येथे नेमणूकच असलेले पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत आणि त्या आधारे नेमण्यात आलेले अधिकारी आणि अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे ठाणे आणि मुंबई परिसरात माहिती काढून गुन्हे करणाऱ्या टोळीचा मागोवा काढून त्या आधारे राजू प्रकाश चव्हाण वय वर्ष 48 आणि रमेश विजयकुमार जयस्वाल वय वर्ष 49, संजय दत्ताराम मांडगे वय वर्ष 53 यांना 22 जानेवारी रोजी अटक केली आहे. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत ठाणे जिल्हा आणि मुंबईमध्ये सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ओळख दाखवण्याचा प्रयत्न करून त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांना भुरळ घालून हातचलाकीने लोकांच्या अंगावरील सोन्याची चैन, अंगठी आणि रोख रक्कम हातचलाकीने काढून फसवणूक करून प्राप्त केलेला मुद्देमाल विकल्याचं सांगितलं. तसंच त्यानुसार काही मुद्देमाल काढून दिला असून त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी यांनी तपासात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून मुंबई, ठाणे शहर परिसरातील एकूण 12 गुन्हे उघडकीस आणले असून या गुन्ह्यातील एकूण 130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 16,99,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. म्हाडाच्या निवृत्त अधिकाऱ्याला 4 कोटी रुपयांचा गंडा, ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली झाली फसवणूक. ठाण्यात गुंतवणुकीच्या नावाखाली म्हाडाच्या निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल 4 कोटी रुपये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवण्याची घटना घडली असून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
माडाचे निवृत्त अधिकारी काही वर्षांपूर्वी फेसबुकवरच्या एका महिलेच्या संपर्कात आला आणि त्या महिलेनं विश्वास संपादन करून दोघांमध्ये संवाद सुरू झाला. माडाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी आर्थिक परतावा मिळेल या अनुषंगानं 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तक्रारदारांनी गुंतवलेल्या पैशाचा परतावा मागताच त्यांना धमकावण्यात येऊ लागलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वगळी स्टेट पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे. काव्या शर्मा नावाच्या महिलेनं व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून निवृत्त अधिकाऱ्याला अर्धनग्न फोटो पाठवले आणि खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी दिली. काव्या शर्मा आणि दोघांच्या विरोधात वागळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वागळे पोलीस करत आहेत. मस्ती करेंगे सारे मिलके मस्ती करेंगे सारे मिलके सूरत वाटर पार्क सब मिलके नाचते गए मस्ती में सूरत वाटर पार्क तुम बचाते सब मिलके आज ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात असलेल्या पोलीस टॉवरमध्ये स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर इंधन उपलब्ध व्हावे यासाठी आमदार संजय केळकर यांच्या विशेष प्रयत्नातून महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी नगरसेविका उषा वाघ, भाजपाचे निलेश कोळी, विशाल वाघ, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस टॉवरमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सिलेंडर गॅसवर अवलंबून राहावे लागत होते. सिलेंडरची उपलब्धता, दरवाढ तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार संजय केळकर यांनी या ठिकाणी पाईपलाईन गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येत महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामामुळे पोलीस टॉवरमधील सर्व निवासी घरांपर्यंत थेट गॅस पुरवठा होणार असून स्वयंपाक अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. या प्रसंगी आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की पोलीस कर्मचारी हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा देत असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. महानगर गॅस पाईपलाईनमुळे त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित व स्वच्छ इंधन मिळणार असून भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. स्थानिक पोलीस कर्मचारी व रहिवाशांना या उपक्रमाबद्दल आमदार संजय केळकर यांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं आहे. साहेब, या ठिकाणी गॅस पाईपलाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज या ठिकाणी ही पोलीस टॉवर वसाहत आहे आणि जवळजवळ 250-300 घरं आहेत. महानगर गॅसचं कनेक्शन अनेक ठिकाणी अजून ठाणे शहरामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करून जवळजवळ आत्तापर्यंत 29,000 घरांना महानगर गॅसचं कनेक्शन देण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. कारण की अनेक अडचणी असतात, महापालिका, महानगर गॅसची मंडळी आणि ग्राहक, तर त्याच्यामधला दुवा बांधण्याचं काम आम्ही केल्यामुळे आज 29,000 घरांना गॅस कनेक्शन मिळालं. पोलीस वसाहत हा आमचा जिव्हाळ्याचा विषय. पोलीस त्या ठिकाणी 24 तास काम करत असतात, पण पोलीस कुटुंब जे आहे त्यांना जेवढी म्हणून या ठिकाणी सुविधा मिळेल ती आम्ही बघत असतो आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी महानगर गॅसच्या कामाचा आपण शुभारंभ करतो आहे. हे काम 260 घरापर्यंत पोचायला अजून 2-3 महिने जातील, पण पावसाळ्याच्या आतमध्ये या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये हा महानगर गॅस जो आहे तो पोचलेला असेल आणि याच पद्धतीने निरनिराळ्या पोलीस वसाहती आहे, गरीवरी पोलीस स्टेशन, पोलीस लाईन आहे, तिथे पण आमचं झालेलं आहे. त्या सगळीकडे येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही हे काम जे आहे ते करणार.